माननीय बालाजी जाधवजी, सचिव माननीय भीमराव जाधवजी, कोषाध्यक्ष दीपक देवकरजी, सहसचिव आणि माझे मित्र माननीय नवनाथ ऐवळेजी, चंपाचे अध्यक्ष माननीय टिकेश्वर जाधवजी, सचिव माननीय प्रमोद मोहितेजी, माननीय राजन गुप्ताजी, सुनीलजी, दीपक गुप्ताजी, मोदी साहेबजी, व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय राम राठोड साहेब, दुसरे माझे मित्र माननीय फारुख जमादार, माननीय दादासाहेब कचरे, अन्य अनेक मान्यवर मंडळी आहेत, माननीय दीपक शिंदे, स्वप्नील निकम, भूषण शिंदे, महादेव माळी, गणेश अर्जुन आणि तुम्ही सर्वजण छत्तीसगड राज्यातून सहकुटुंब या कार्यक्रमाला सगळेजण आला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनस्वी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। माझे सहकारी माननीय मोठे सर आणि पैलवान, आपण एकमेकांच्या बरोबर ठामपणे उभं राहू शकतो, हा एक चांगला आदर्श तुम्ही घालून दिला। आपण महाराष्ट्रातून इतक्या लांब आलेला आहात। छत्रपती शिवाजी महाराज तर त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नसताना घोड्यावरती मान टाकून अखंड हिंदुस्थानभर फिरायचे। नुसते फिरायचे नाही तर रुबाबात फिरायचे। स्वराज्याची निर्मिती करताना एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आणि अशा महाराष्ट्राच्या प्रदेशातून आपण अखंड देशभर काम करतो। त्यांनी त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नसताना हे साम्राज्य निर्माण केलं। आता तर एक सुविधा आहे आपल्याकडे, आता टेक्नॉलॉजी पूर्णपणे बदलली आहे, करावं लागेल। ज्यांच्याकडे मोठं भांडवल आहे त्यांना काही अडचण नाही, परंतु काही नवीन दुकानदार मुलं आहेत की या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। त्या मुलांनी संघटितपणे एकत्रित येऊन, जसं मारवाडी समाज एकमेकांना मदत करतो की एखादा दुकानदार त्यांच्यातला अडचणीत आला तर सगळे मिळून त्याला मदत करतात आणि त्याला वर उचलतात, अशा पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा भावना निर्माण झाली पाहिजे, एकीची भावना निर्माण झाली पाहिजे। विशेष तुमचं कौतुक यासाठी की या असोसिएशनचं एकदाही निवडणूक झाली नाही, सगळे एकत्रित बसून तुम्ही अध्यक्ष ठरवता, सचिव ठरवता, उपाध्यक्ष ठरवता, कोषाध्यक्ष ठरवता, सहसचिव ठरवता, ही खरं तर कौतुकाची बाब आहे। आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की कुठं जरी काही घटना घडली का दुकानदाराला उचला, ज्वेलर्सवाल्याला उचला, दुकानदाराला उचला। पोलिसांच्या माध्यमातून त्यांना त्रास देणं, हे सोनं घेतलं, ते सोनं घेतलं, अमुक घेतलं, पुरावा असो पुरावा नसो, मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट ही आपल्या सगळ्या दुकानदार बांधवांची होतीये। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आपण सगळेजण जागरूक राहणं, त्या बाबतीमध्ये व्यवस्थितपणे संघटितपणे आपण या सगळ्या विषयाला सामोरं जाणं। महाराष्ट्रामध्ये आता अनेक ठिकाणी असे प्रसंग घडतात, तेव्हा तर आम्ही सगळ्या या आपल्या मंडळींच्या पाठीमागे असतो। बाहेरही कुठं कुठं असे प्रसंग घडतात, कुठं कुठं आमच्या पक्षाचे आमदार असतात, मंत्री महोदय असतात, त्यांना आम्ही बोललो तर ते निश्चितपणे मदत करतात। पण काही अशी ठिकाणं असतात की तिथं आपण काही मदत करू शकत नाही, आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना एकत्रित असणं, संघटित असणं हे खूप गरजेचं आहे। मी आपल्या असोसिएशनचं अभिनंदन करेन की त्यांनी वकील साहेबांना आपल्याला मार्गदर्शनासाठी आणलंय की कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कसं पुढे गेलं पाहिजे, आपल्याला त्या बाबतीमधलं ज्ञान असायला पाहिजे, आपली कुणीही कसली फसवणूक करता कामा नये, यासाठी हे असोसिएशन चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतंय। तर याचाही सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे। दुकानदारांचं योगदान गावाकडे खूप मोठं आहे। पहिल्यापासून जे गावामध्ये निर्माण झालं, आता सरकारकडून मोठमोठे निधी येतात, परंतु पूर्वी तशी परिस्थिती नव्हती। पूर्वीच्या काळामध्ये असं बजेट नव्हतं सरकारकडं की मोठ्या प्रमाणामध्ये गावाच्या विकासाला निधी देता येईल। मंदिराचं काम आलं, शाळेचं काम आलं, गावाचं आणखी काय विषय पुढे आले तर ते देता येत नव्हते। तेव्हा दुकानदार बांधवांनी इथं रात्रंदिवस मेहनत करून, कष्ट करून, त्यातला वाटा माझी जबाबदारी म्हणून, माझं कर्तव्य म्हणून प्रत्येक गावाच्या विकासासाठी तुमचं फार मोठं योगदान आहे। मी त्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आणि सगळ्या छत्तीसगडच्या सगळ्या दुकानदार बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हे छोटं काम नाही त्या काळातलं। अरे हायस्कूलच्या इमारती सगळ्या दुकानदारांनी पैशातून बांधल्या, दुकानदारांनी त्यामध्ये दानशूरता दाखवली, त्यामुळे आज गोरगरिबांची मुलं शिकली, गोरगरिबांची मुलं डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, एमपीएससी, यूपीएससी करायला लागली।
यामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे. कुणी 1,000 दिले असतील, कुणी 1,00,000 रुपये दिले असतील. देणं फार महत्वाचं होतं आणि ती सगळी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी पार पाडलेली आहे. आणि त्यामुळं दुकानदाराच्या कुठल्याही कसल्याही अडचणीमध्ये मी एक तुमचा सहकारी म्हणून मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा राहीन. कुठंही कसलीही अडचण आली तर तुमच्या बरोबर राहण्याची भूमिका मी कायम ठेवेल. गावाकडे तुमचं काही काम असेल, महाराष्ट्रात कुठंही कसलंही काम असेल, पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंत कुठंही कसलीही कुणाला अडचण आली तर तुम्ही मला हक्कानं सांगा. मी तुमचं काम करण्यास तिथं तयार आहे. तेवढं मी काम करू शकतो, त्याची अजिबात चिंता करू नका. कुठेही काय महाराष्ट्रात अडलं तर मी तुमचं काम करू शकतो. आता इथले आपले आमदार साहेब आपल्या सोबत आहेत, अन्य काही आमदार मंडळी वेगवेगळ्या परिसरातून तुम्ही आलाय. छत्तीसगडच्या प्रत्येक जिथं जिथं आपले गलाई बांधव आहेत. अरे गलाई बांधव हा फार हुशार माणूस आहे. हा मी तर म्हणतो हा केमिकल इंजिनियर आहे. अरे केमिकल इंजिनियर व्हायला तर त्याला एवढी डिग्री घ्यायला लागते, 12वी शिका, परत इंजिनिअरिंगला जावा, मग तो केमिकलची सगळी प्रोसेस करणार. आमचा पोरगा, अंकेच्या पोरगा सुद्धा केमिकलची सगळी प्रोसेस करतो की नाही करत? अरे केमिकल इंजिनियर आहे, इतका टॅलेंट माणूस आहे. त्याला काय तुम्ही असं समजू नका याचं शिक्षण झालं नाही. शिक्षण नोकरी पुरतं. परंतु आज आपल्याकडे इतकी टॅलेंट लोक आहेत. अरे मला इतकी आता ते आमच्या तालुक्यात तर इतकं रोज 8 दिवसाला आपलीच पोरं, ज्या दुकानदारांच्याकडे आपलीच पोरं आहेत ती 10 किलो सोनं घेऊन गेली, 20 किलो. दुसरं कोण नाही, आपलीच पोरं कामाला आणलेली. अरे बाबा त्यांना म्हणलं कशाला असं तुम्ही करताय, परत आमच्याकडे देते, आम्हाला सोडवा. अरे कशाला तुम्ही हे उद्योग केला? पोलिसांनी पकडले 20%, 80% पोरांनी नेले. ही परिस्थिती आता अखंड सगळ्या परिसरातून फोन येतात. मला वाटतं किमान 10,000 किलो आपलं या पोलीस स्टेशनला पडलं असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आपल्या या सांगली सातारा मधलं पडलं असेल की नसेल? 10,000 किलो केंद्र सरकारला पत्र लिहायला पाहिजे, बाबा निम्म ठेवून घ्या, निम्म तर परत द्या. हे इतकं मोठं भांडवल आपलं तिथं अडकलंय. परंतु आता दुकानदार बांधवांना माझी विनंती आहे की या व्यवसायाच्या बरोबर तुम्ही पण बदललं पाहिजे. काय याच्यासोबत तुम्हाला काही वेगळे व्यवसाय साईड बिझनेस करता आले तर तिकडेही तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही हे सगळं मेहनतीनं कष्टानं सगळं कमवलेलं आहे. पिढ्यानपिढ्या गाव सोडून तुम्ही इकडे आलाय. आज आपली गावं कुठं आहेत, तुम्ही कुठं आहे? अरे इकडं आसाममध्ये, इकडं पश्चिम बंगालमध्ये, नेपाळपर्यंत आपली पोरं आहेत. काय त्यांना वाटत नसेल की आपण गावामध्ये राहावं? त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलावलं आणि तुमच्या सगळ्यांची भेट ओळख या निमित्तानं झाली. तर इतकंच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की मला या कामामध्ये गोपीचंद पडळकरच्या मदतीची गरज आहे, त्या दिवशी निम्म्या रात्री जरी तुम्ही मला फोन केला तर हा गोपीचंद तुमच्या बरोबर ठामपणे उभा असेल. तिथं तुम्हाला कसलीही कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशा पद्धतीचा मी तुम्हाला शब्द देतो. माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला वाटतं तुमच्या आज काही नवीन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवडी पण होणार आहेत. जे कोणी होतील त्यांना सुद्धा मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा की त्यांच्या नेतृत्वात पुढची 3 वर्ष जोरात व्यवस्थितपणे काम व्हावं आणि या असोसिएशनचं नाव दिवसेंदिवस वाढत जावं, एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय छत्तीसगड.